नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. आता इथे ब्लाऊज प्लेन आहे आणि स्लीव्जला थोडंसं प्रिंट आहे. तर ब्लाऊजला थोडी डिझाईन करावं म्हटलं, कारण पूर्ण प्लेन ब्लाऊज चांगला वाटणार नाही आणि त्यांना डिझायनर ब्लाऊज नको होता. सिंपल लेस वर्क डिझाईन करायची होती. त्यामुळे मी इथं दोन प्रकारच्या लेस घेतलेल्या आहेत. जसं स्लीव्जवरती प्रिंट आहे आमसुली कलर आणि ग्रीन कलर, तशीच लेस घेऊन इथं मी डिझाईन बनवणार होते. त्यासाठी गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा खोली तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कितीही घेऊ शकता, जशी उंची आहे तसं आणि जसा गळा हवा आहे तसा. आता इथे पान गळ्याचा शेपसुद्धा देऊ शकत होते, दिलाही होता अगोदर, पण नंतर विचार केला त्यांना पानगळा नको होता. मग मी म्हटलं गोल गळ्यावरतीच आपण थोडीशी डिझाईन बनवूया. तर इथे थोडासा गळा मी या पद्धतीने डीप करून घेतला आणि मग कटिंग करून घेतलं. त्यानंतर जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते घेऊन आता आपण गळ्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे. मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने अस्तर ठेवलेलं आहे आणि मग पिन लावून घेतल्यात व्यवस्थित आणि मग शिलाई करून घ्यायची. पिन लावल्याने गळा व्यवस्थित शिवला जातो आणि सरकला जात नाही. तर आता गळ्याच्या बाजूने 1/4 इंचाचं मार्जिन घेऊन पूर्ण गळा शिलाई करून घेतला. त्यानंतर मधलं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं. साईडला आहे ते छोटे छोटे कट द्यायचे आणि मग कापड पलटून घ्यायचं. छोटे छोटे कट दिल्यामुळे कापड इझिली पलटलं जातं आणि पलटवल्यावरती आपण जी गळ्यावरती दाबटीप देतो ती व्यवस्थित बसते. म्हणजेच थोडक्यात कापड जे आहे मेन ब्लाऊजचं ते किंवा अस्तरचं ओढल्यासारखं वाटत नाही. म्हणून ब्लाऊजला ज्यावेळेस आपण असं कापड कट करतो त्यामुळे थोडे थोडे छोटेसे कट द्यायचे आहेत. लक्षात घ्या, कट मात्र शिलाईवर जाऊ द्यायची नाही, नाहीतर शिलाई ओपन होते. त्यानंतर आता अस्तरचं कापड आतल्या बाजूने पलटून घेतलं आहे आणि गळ्यावरती व्यवस्थित अगदी फिनिशिंगसह दाबटीप मारून घ्यायची आहे. आता दाबटीप मारताना मेन ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर या पद्धतीने पूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थित फिनिशिंगसह मी शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते आणि अस्तरच्या कापडावरती परफेक्ट कटिंग केलेलं आहे ते शिलाई करून व्यवस्थित जोडून घ्यायचं, किंवा तुमच्याकडे ग्लूगम असेल तर तुम्ही त्यानेही जोडून घेऊ शकता. आता इथे मी शिलाई मारून एक्स्ट्राचं कापड कट करून घेणार आहे. तर मग ग्लूने पण चिटकून होतं, पण त्याला वेळ लागतो, मग सुकूस्तवर वाट पाहावी लागते. पण अशा पद्धतीने तुम्ही शिलाई मारून घेतलं तर पटकन होऊ शकतं. तर आता पूर्ण जे अस्तरवरती परफेक्ट कटिंग केलेलं आहे त्याला मी शिलाई मारून एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स घालतो तसेच टक्स ब्लाऊजला घालून घ्यायचे आहेत. 1.5 इंचाची शिलाई मार्जिन सोडायची आहे आणि मग मध्यावरती टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि टक्सची उंची जर गळ्याची उंची जास्त असेल तर कमी घ्यायची आहे. म्हणजेच जी गळा खोली आहे त्याच्या खाली 1 इंचावरती टक घ्यायचे आहेत. गळ्याच्या उंचीपेक्षा टक्सची उंची जास्त नको, ते बरं, म्हणजे फिनिशिंग चांगली वाटत नाही, ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. नेहमी टक्स मारताना जेवढी गळ्याची उंची आहे त्याच्या खाली 1 इंच टक्सची उंची ठेवायची आहे. तर आता दोन्ही ब्लाऊजला मी टक्स घेतलेले आहेत. अर्धा इंचाचे टक्स घालून घ्यायचे. त्यानंतर रेग्युलर ब्लाऊजला जशी आपण कमरपट्टी जोडतो तशी कमरपट्टीसुद्धा जोडून घ्यायची आहे. म्हणजेच 1.25 इंच रुंदीची पट्टी घेऊन एका बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे आणि फोल्ड केलेली बाजू ब्लाऊजच्या कमरेच्या बाजूवरती ठेवून वरच्या बाजूने 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे. नंतर ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये पलटून पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे आतल्या बाजूने आणि मग ही पट्टी आतल्या बाजूने पलटून त्याला 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे हात शिलाई केली की ही शिलाई आपण उसवून घेऊ शकतो. आणि बऱ्याच मैत्रिणी कमरेची जी पट्टी आहे तिला हात शिलाई वगैरे करत नाही, पण हात शिलाई केलं तर ब्लाऊज प्रोफेशनल दिसतो. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही शिलाई उसवायचा कंटाळत असेल तर 5 नंबरची शिलाई मारा, म्हणजे अगदी पटकन शिलाई उसवली जाते. तर ब्लाऊज तयार आहे. आता करणार आहोत आपण इथं लेसची डिझाईन. त्यासाठी आता मी जी मोठी थोडीशी आमसुली कलरची लेस आणलेली आहे ती आधी लावून घेणार आहे. तर बाहेरच्या बाजूने मी थोडंसं मार्क करते. सेंटरला मार्क केलं आणि सेंटरपासून
आपण दोन्ही बाजूला थोडंसं डिझाईन बनवणार आहोत. तर 2 इंचावर या पद्धतीने मार्क करून घेतले आणि हे मार्किंग दुसऱ्या बाजूने ओढण्यासाठी ब्लाऊजला पलटून यावरतीच ठेवायचं आहे, म्हणजे हे मार्किंग बाजूलाही ओढलं जातं. इथे आपण दुसऱ्या बाजूला लेस लावणार आहोत. तर आता मी मोठी जी लेस आहे ती अगोदर गळ्याच्या बाजूला लावून घेतली आहे. तर पहा हे मार्किंग ओढलं गेलं आहे. याला थोडंसं डार्क करून घ्यायचं, म्हणजे जी दुसरी आपण छोटी लेस लावणार आहोत ती यावरती व्यवस्थित लावता येते. तर पहा आता मोठी लेस मी गळ्याच्या बाजूने लावून घेतली आहे. त्यानंतर गळ्याच्या बाहेरच्या बाजूने ग्रीन कलरची लेस आहे ती लावून घ्यायची आहे, जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसं. आता अशा पद्धतीने जर तुम्हाला लेसची डिझाईन बनवायची असेल तर नेहमी छोटी साईजची लेस घ्यायची, म्हणजे ती लेस पटकन वळवता येते आणि ब्लाऊजला घडी पडत नाही. मोठ्या साईजची जर लेस असेल, म्हणजे अर्धा इंचपेक्षा जास्त रुंदीची जर पट्टी असेल तर ती लावताना मात्र ब्लाऊजला घडी पडते. त्यामुळे जर डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही या पद्धतीने छोटी किंवा अर्धा इंचपर्यंतची लेस घेऊ शकता. आता मी जी गळ्याला लेस लावलेली आहे ती बाहेरच्या बाजूने लावली असती, पण त्याने गुढी पडली असती, म्हणून ती मी आतल्या बाजूला लावून घेतलेली आहे. अशा पद्धतीने सिंपल असं गळ्याला मी डिझाईन करून घेतले. त्यानंतर गळ्याचा जो आतला भाग आहे तिथंही ओपन भाग आहे तिथंही बो वगैरे लावू शकत होतं, पण त्यांना बो लावायचा नव्हता, म्हणून म्हटलं चला आपल्याकडे थोडीशी लेस उरलेली आहे, त्या लेसपासूनच आपण डिझाईन बनवूया. त्यामुळे अशा पद्धतीने मी ते चौकोन बनवून घेतला आहे. मोठी ब्रॉड जी लेस होती त्या लेसचा आणि त्याच्या आतमध्ये ग्रीन कलरची लेस जॉईंट करून घेतली आहे. तुम्ही इथं कुठलाही आकार देऊ शकता. तर पहा या पद्धतीने आपला ब्लाऊज तयार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन आवडली का तर कमेंट करून सांगा. आणि हो, त्यानंतर आपण ब्लाऊजला छान छोटेसे लटकन पण बनवून घेणार आहोत. इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लटकन बनवू शकता. मी माझ्या चॅनलवरती भरपूर सारे लटकन डिझाईन ॲड केलेले आहेत, पण या ब्लाऊजला मी वेगळं लटकन असं बनवलं नाही काय, कारण त्यांना सिंपलच लटकन हवं होतं, म्हणून मी इथं सिंपलच लटकन बनवलेलं आहे. तर पहा या पद्धतीने आतल्या बाजूनेही लेस लावून तयार आहे. इथं तुम्ही छोटासा पॅच लावू शकता किंवा थोडंसं डिझाईनही करू शकता. मी इथे आतल्या बाजूला फक्त मॅचिंग असं मणी लावून घेतलेलं आहे. त्यानंतर माझ्याकडे जे ब्लाऊजचं थोडंसं कापड उरलेलं होतं त्याचेच या पद्धतीने सुंदर लटकन बनवून घेतलेले आहेत. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताना अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता लटकन कसे लावायचे, तर लटकन लावण्यासाठी खालच्या बाजूने शोल्डरच्या खाली 3 इंचावरती लटकन लावायचे असतात. जर शोल्डर जोडून झालेलं असेल तर 2.5 इंचच मार्जिन घ्यायचं, पण नसेल तर शोल्डरच्या खाली 3 इंचावरती लटकन लावून घ्यायचं आहे. चला, तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.